मंडळी, आम्ही आज लक्ष्मी देवीच्या मंदिरात चाललोय. नमस्कार मंडळी. तर आज आमचा शेगाव मधला दुसरा दिवस आणि आम्ही चाललेलो आहोत शेगावची फेमस कचोरी खायला. तू शेगावची कचोरी खाणार ना? हा, खाणार. तुला आवडते? हा. तर आमची पुरुष मंडळी सकाळी 6 वाजल्यापासून आनंद विहारमध्ये रूम शोधण्यासाठी गेली होती आणि फायनली आम्हाला दुपारपर्यंत रूम मिळालेसुद्धा. दुपारची वेळ होती आणि सर्वांनाच खूपच भूक लागली होती, म्हणून रूममध्ये जाण्याआधी आम्ही महाप्रसाद घ्यायचं ठरवलं. त्यासाठीच आम्ही इकडे लाईन लावली होती. इकडे गर्दी जास्त नव्हती, त्यामुळे आम्हाला महाप्रसादाचा लाभ लवकर घेता आला. जेवणामध्ये 2 भाज्या, वरण भात, शिरा आणि कोशिंबीर होती. जेवण अतिशय सुंदर होतं आणि आमच्या रीतला तर खूपच आवडला. तो आवडीने खात होता. आम्हा सर्वांचं जेवण झालं. त्यानंतर आम्ही आनंद विहारमध्ये जाण्यासाठी निघालो. त्यानंतर आम्ही सर्वांनी आराम केला आणि संध्याकाळी देवीच्या दर्शनासाठी जायला निघालो. सर्व मंदिरात जाण्यासाठी आम्ही ऑटोनेच प्रवास केला. तर आम्ही शेगावला आलो होतो आणि आता महालक्ष्मी मंदिरामध्ये चाललेलो आहोत. बाबा, आज बाबांचं पण लाल बाबा या. अजून एक असेल. मंदिर खूप सुंदर आहे ना. मी पकडतो. फुलं देते. चला चला घट्ट पकडा. महालक्ष्मी देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करायला. आणि हे सर्व दृश्य बघितल्यावर मन एकदम प्रसन्न आणि प्रफुल्लित झालं. हे दिसायला एकदम अद्भुत दिसत होतं आणि इथलं वातावरण अतिशय सुंदर होतं. तुम्हाला मी या मंदिरावरून एकच सुचवू शकते की तुम्हीसुद्धा या ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यायला नक्की या. तुम्हालासुद्धा हे बघून एकदम प्रसन्न वाटेल. इथलं वातावरण एकदम शांत. हे बघूनच आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही पुन्हा ठरवलं होतं की या स्थानावर दर्शनासाठी यायचं ते. आणि मी तुम्हालाही सांगते की तुम्हीसुद्धा नक्कीच या. जर तुम्ही शेगावला जात असाल तर महालक्ष्मी टेम्पलमध्ये नक्की दर्शनाला या आणि या ज्योतिर्लिंगांचं दर्शन करायला नक्की विसरू नका. इकडे आमचं 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही दुसऱ्या मंदिराकडे जायला निघालेलो आहोत आणि इकडे आम्हाला पोचता संध्याकाळ कधी झाली कळालंच नाही. नमस्कार मंडळी. तर आम्ही आज नागझरिया टेम्पलमध्ये चाललेलो आहोत. तुम्ही बघू शकता हा टेम्पल किती सुंदर आहे. त्याचे कोरीव काम सुद्धा मस्त केलेलं आहे आणि मंदिराकडचं वातावरण शांत आणि मस्त असं प्रफुल्लित आहे आणि पक्ष्यांचा मस्त असा किलबिलाट कानामध्ये ऐकायला येते. मंदिराच्या समोरच खूप सारी इकडे दुकानं होती.
तिकडून आम्ही नाचणीचे पापड आणि केळ्यांचे वेफरसुद्धा घेतले. आम्ही सर्वांनी मंदिरात जाण्यासाठी प्रवेश केला. आमचं इकडे छान असं दर्शन झालं. नंतर आम्ही शिवालय मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. श्री विश्वेश्वर मंदिर. त्यानंतर आम्ही गेलो पुरातन शिवमंदिरमध्ये. आता आम्ही सर्वजण चाललेलो आहोत कृष्णाजींचा मळा आहे तिकडे. हे आम्ही पुस्तकातच वाचलं होतं, पण आज आम्ही प्रत्यक्षात बघणार आहोत. एके दिवशी श्री संत गजानन महाराज कृष्णाजी पाटील ह्यांच्याबरोबर त्यांच्या मळ्यात आले असताना तिथे ब्रह्मगिरी गोसावी वेदांचे वाचन करत होते. त्याचवेळी श्री संत गजानन महाराज पलंगावर बसले असताना अचानक पलंगाला आग लागली, परंतु महाराज त्या जळत्या पलंगावरून उतरले नाही. एवढेच नाही तर त्यांनी गोसाव्यांच्या चुकलेल्या वेदांची दुरुस्ती करून त्यांच्या गर्वाचा नाश केला. हाच तो कृष्णजी पाटील ह्यांचा मळा. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग हे नक्की मला कमेंट करून सांगा. अशाच नवीन व्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.